सांगवडे पट्टणकोडोली हुपरी परिसरात बिबट्याचे दर्शन, नागरिकात भीती, वन खात्याने केले दक्ष राहण्याचे आव्हान. सांगोडेवाडी पट्टणकोडोली हुपरी परिसरामध्ये बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नागरिक, शेतकरी, कामगार व शेतमजूर यांनी दक्ष राहण्याचे आवाहन वन खात्याने केले आहे. बुधवारी मध्यरात्री काहींना सांगोडे फाटा पट्टणकोडोली परिसरात बिबट्या आल्याचे काहींनी पाहिले होते. त्या बिबट्याचे छायाचित्र आपल्या मोबाईलमध्ये घेऊन सोशल मीडियावर व्हायरल केल्याने हुपरी, पट्टणकोडोली, सांगोडे फाटा या परिसरातील शेतकरी, नागरिक, महिला, कामगार, शेतमजूर व शेतवस्तीत राहणाऱ्या नागरिकांमध्ये एकच घबराटीचे वातावरण पसरले होते. तसेच शेतवस्तीमध्ये असलेले जनावर मालकही बिबट्याच्या दर्शनाने धास्तावले आहेत. त्यामुळे रात्री अपरात्री या बिबट्याकडून कोणत्याही क्षणी हल्ला होऊ शकतो. यामुळे नागरिकांनी रात्री फिरताना एकटे न फिरता घोळक्याने फिरून हातामध्ये बॅटरी किंवा काठी घेऊन फिरावे. तसेच मोबाईलवर गाणी लावावी. शेतातून काम करत असताना दक्षता घ्यावी. शेळ्या, बकरी, वासरे यांना बंदिस्त ठेवावे व सर्वांनी दक्ष राहण्याचे आवाहन वन खात्याने केले आहे. तसेच बिबट्याच्या पायाचे ठसे नमुने घेतले आहे. या बिबट्याच्या वावरामुळे सर्वोच्चमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मी मंगेश रामचंद्र वंजारे, वनरक्षक हातकलंगले. आज रोजी बांधारमळा या ठिकाणी पांडुरंग बांधार यांना त्यांच्या वस्तीवर बिबट हा वन्यप्राणी दिसला. त्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही आमच्या टीमसोबत या ठिकाणी आलेलो आहोत. सोबत पोलीस पाटील आहेत. तर बिबट हा वन्यप्राणी त्याला दिसला. त्या अनुषंगाने आम्ही या परिसराची पाहणी केली. तर बिबट या वन्यप्राण्याच्या खुणा, पायाच्या खुणा आम्हाला दिसून आल्या. तर माझे असं आव्हान आहे येथील गावातील शेतकऱ्यांना किंवा ग्रामस्थांना, जे लोक सकाळी किंवा संध्याकाळी शेतावर वस्तीवर जात असतात, त्यांनी त्यांच्या हातामध्ये टॉर्च, घोंगराची काठी असं या वस्तू घेऊन शेतामध्ये जाव्या. तसेच शेतामधील जी कामं करत असताना वाकून कामं जे करतात ती कामं टाळावीत. शेतामध्ये जात असताना रात्रीचं वगैरे तुम्ही जर पाणी पाजायला वगैरे किंवा जात असाल तर अशा वेळी तुम्ही ग्रुपने जावं. त्यानंतरनं तुम्हाला जर शेतामध्ये जात असाल तर अशा ठिकाणी तुम्ही मोबाईलचा आवाज, मोबाईलवर जी आपली भक्तिगीतं असतात ती भक्तिगीते लावा. त्यामुळे काय होते की एक माणूस नाही तर समुदायाने आपल्याकडे लोक येत आहेत असं त्याला वाटतं आणि तो त्या ठिकाणी निघून जातो. तसेच वस्तीवर जर तुमची लहान वासरे किंवा शेळ्या वगैरे असतील त्या बंदिस्त गोट्यामध्ये ठेवा.